नमस्कार मित्रांनो, डेली व्हिडिओजवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. ही आमची शेवग्याची बाग आहे बघा, लांबपर्यंत लावलेले आहे आणि शेंगाही लागले आहेत शेवग्याच्या बागेला. बघा किती छान. ही आमची हादग्याची झाडे आहेत बघा. हादग्याची झाडाच्या फांद्या शेळ्यांना टाकायचं, त्यामुळे शेळ्यांना खूप प्रोटीन मिळतंय बघा. ही बघा आमची तुतीची झाडे आहेत आणि तुतीची झाडे खूप छान आहेत बघा. खाली आम्ही ठिबक पाईप लावले आहेत आणि कटिंग केल्यामुळे खूप छान फुटवा फुटलेला आहे, बघू शकता. इकडे पण आहे बघा तुतीची झाडे, खूप छान फुटवा फुटलेला आहे तुतीला. आणि हे 2 वाफे आहेत, ह्याच्यामध्ये आम्ही गवारी लावलेले आहे आणि मेथी पण टाकलेली आहे बघा. आणि हा एक वाफा आहे, ह्याच्यामध्ये आम्ही शेपू आणि चाकपतची भाजी लावलेली आहे बघा. लांबपर्यंत वाफा लावलेला आहे. तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ बघायचा असेल तर शेतीविषयी किंवा शेळीपालनाविषयी किंवा एखादी नवीन रेसिपीविषयी तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ आमच्या चॅनलवरती बघायला भेटतील. ही बघा मेथी लावलेली आहे, उन्हाळ्यामुळे जरा मेथी करपलेली आहे. आणि हा पालक आहे, पालकचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला होता आणि आता आम्ही बाजारात विकण्यासाठी नेला होता, त्यामुळं अर्धा झालेला आहे. आणि इकडे बघा ही कोथिंबीरचा नवीन वाफा तयार केलेला आहे, कोथिंबीर उगवलेली आहे बघा. इकडे बघा कोथिंबीर आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही देशी कणसाचा व्हिडिओ बघितला होता बघा, तेच मक्याची कणीस आहे. आणि तिकडे पाठीमागे पण बघा मका लावलेली आहे. ह्या देशी सेंद्रिय मक्याची कणीस खूप खायला चांगली लागते, तीच मका आहे. आणि हे लसणाचे 3 वाफे लावले आहेत आणि ह्या लसणाला आम्ही शेळी पालनातून लेंडी खत टाकलेला आहे. आणि इकडे बघा आम्ही नवीन पालकचा वाफा लावलेला आहे. आणि ही आमची देशी गाय आहे आणि ही देशी खिलार आहे. आणि या दोन जनावरांचा आम्ही खत आमच्या भाज्यांसाठी लावतो, त्यामुळे आमच्या भाज्या खूप छान उगवतात. हे आमच्या शेळ्या आहेत बघा, शेळ्यांना चारा टाकलेला आहे. चारा खाऊन शेळ्यांचं चालू आहे बघा निवांत रवंत करायचं. आणि शेळ्यासोबत आम्ही कोंबड्याही पाळल्या आहेत बघा. कोंबड्या पाळल्यामुळे शेळीपालनात खूप महत्त्व आहे आणि जेणेकरून आपल्या शेळ्यांना गोचिड होत नाही कोंबड्या असल्यामुळे. तुम्ही पण असं शेळ्यांसोबत कोंबड्या पाळू शकता, जेणेकरून आपल्या शेळ्यांना पिशवा गोचिड होणार नाहीत. आणि इकडे बघा पिल्ली येते, आम्ही असे जाळीचे 3 कप्पे केले आहेत. हे आहे छोट्या करडांसाठी केलेलं आहे आणि इकडं आहे हे 2 शेळ्यांसाठी केलेलं आहे. आणि इकडं आम्ही जाळीला कॅरेट बांधले, जेणेकरून कोंबड्या ह्यामध्ये अंडी घालतात. तिकडे पण त्या जाळीत 2 कॅरेट केले आहेत कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी. इकडे पण आम्ही घासगावताचं 5 फ्रूट टाकून कोंबड्याची छोटी छोटी पिले आहेत त्यांच्यासाठी निवारा केला. ही आमची कोंबड्यांची छोटी छोटी पिले आहेत बघा आणि किती मस्त आहेत. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नंतर भेटू पुढच्या व्हिडिओत.